हे असं वैष्णोदेवी माता मंदिराच्या डोंगरावरती जाण्याचं प्रमुख प्रवेशद्वार आहे. इथून असं आतमध्ये जायचं. असं इथं चेकिंग करतात आणि इथून पुढं असं निघायचं दर्शनासाठी. जय माताजी, जय माताजी. अशी सगळी मस्त सजवलेली दुकानं असतात फोटो काढायला. अशी पूजेचं सामान, काठ्या, उपरणी. दमून आले तर इथं असं पाय दाबून घ्यायच्या. हे खुर्च्या आहेत पायाच्या मसाजच्या. या इथं बघा असे फोटो काढायचे. हे सगळे दुकान आहे तिथं. 50 रुपयाला एक फोटो. आणि हा लंगर, जेवण नाश्ता करायचा असेल तर लंगर मोफत देवस्थानचं. तिकडं जायचा रस्ता आणि असा हा वरती जायचा रस्ता. ठिकठिकाणी पिण्यासाठी असं शुद्ध पाणी आहे. ज्यांना घोड्यावर बसता येत नाही, चालत जायचं नाही, त्यांच्यासाठी अशी डोलीची सोय आहे. हे यात्रेकरू काल रात्री गेलेले आता आलेले आहेत. किती वाजता निघाल तुम्ही? 5 वाजता बरोबर पास घेऊन वरती गेले. 11:30ला दर्शन झालं. रात्री 11:30ला दर्शन झालं आणि नंतर 1 वाजता चालत रिटर्न निघाले. आता 6 वाजता परत पोहोचले. भैरवला जाऊन आले? भैरवला नाही. रोपवे चालू आहे का बंद आहे? बरं, रात्री रोपवे बंद होता. आता सकाळी 8 वाजता उघडणार आहे आणि रात्री वरती पाऊस होता. ठीक आहे. आता इथून बॅटरी कारपर्यंत घोड्यावरती पण जाऊ शकतो, चालत पण जाऊ शकतो. इथून बॅटरी कारपर्यंतचं अंतर 5 किलोमीटर आहे. तिथून बॅटरी कारने 5 किलोमीटर प्रवास करायचा. तो मंदिरापर्यंत संपतो. आणि बॅटरी कारचं जातानाचं 450 रुपये भाडं आहे. येतानाचं पण 450 रुपये भाडं आहे. आणि रात्री 10 वाजेपर्यंत बॅटरी कार उपलब्ध आहेत. ओके. आणि वरती देवस्थानचं पण माफक दरात चहा, नाश्ता, जेवणाची, झोपण्याची, आंघोळ करण्याची, आवरण्याची सगळी सोय वरती उपलब्ध आहे. चला.